पुण्यामध्ये पालखी सोहळ्याच्या वेळी 5 लाख वारकरी मुक्कामी, पोलिसांकडून एआय तंत्रज्ञानाच्या द्वारे पालखी मार्गावर माहिती संकलित। स्वामी समर्थ पादुका पायी दिंडी सोहळा जेजुरीमध्ये दाखल, यावेळेस भंडारा लावत दिंडीचं करण्यात आलं स्वागत। सासवड येथील दिंडीमध्ये सुमारे 10,000 वारकऱ्यांना पुरणपोळीचं जेवण, बागलाण तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था। संत ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये बैल उधळला, बैल उधळल्यानं वारकरी आणि नागरिकांची धावपळ। दिवेघाट सर करण्यासाठी माऊलींच्या रथाला 4 ते 5 बैल जोड्या होत्या। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीमध्ये दाखल, पालखीचं जेजुरीमध्ये स्वागत, खंडेरायाचा गाभारा फुलांनी सजवला। बीडमध्ये संत मुक्ताबाई आणि गोविंद पंत या आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा संपन्न, परंपरेच्या प्रमाणे संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होताना भेट। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सध्या सासवड मुक्कामी, रात्री बराच वेळ वीज गेल्यानं वारकऱ्यांचे हाल। पुणे शहरामध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा, शहरात स्वच्छतेसाठी 16 ठिकाणी कंटेनरची व्यवस्था, शहरामध्ये 3 सत्रामध्ये स्वच्छता मोहिमेत एकूण 114 टन 345 किलो कचऱ्याचं संकलन। कोल्हापूरचा प्रसिद्ध असलेला जगन्नाथ आखाडा वारीच्या वाटेवर व्यायाम करत दिंडी नातेपुते या ठिकाणी दाखल। सोने 2060 रुपयांनी घसरून 97,288 रुपयांवर, तर चांदी 1,165 रुपयांनी घसरून 1.6 लाख रुपये प्रति किलो। इस्रायल इराण युद्धबंदीमुळे दरात घसरण। मुंबईमध्ये डेंग्यू मलेरियाचा रुग्ण वाढले, 2 आठवड्यामध्ये मलेरियाचे 341 रुग्ण, तर मुंबईकरांनी काळजी घ्यावी, पालिका प्रशासनाच्या वतीनं आवाहन। ऑक्टोबरपर्यंत मुंबई गोवा वंदे भारतच्या शेकडो फेऱ्या रद्द, मान्सून वेळापत्रकाचा पर्यटकांना फटका। विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये पहिलीपासून 4थी पर्यंत इंग्रजी नको, ज्येष्ठ मराठी साहित्यिक डॉक्टर तारा भवाळकर यांनी मांडलं मत, हिंदी भाषा सक्तीला डॉक्टर तारा भवाळकर यांचाही विरोध। कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये नवीन ठेक्यामध्ये जुन्या सफाई कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावं, श्रमजीवी कामगार संघटनेची मागणी। पालखीमुळे 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला फायदा, 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला 16 लाखांचा फायदा, वाहतुकीवर निर्बंध असल्यानं नागरिकांची मेट्रोला पसंती। गिरबरीच्या जंगलामध्ये बाण हायकर्सचा हिरवा उपक्रम, 213 झाडं टिकवत, यंदा 200 नवीन झाडांची भर, विशेष म्हणजे या उपक्रमात लहान मुलांचाही सहभाग। कोल्हापुरात पालिकेकडून प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, लक्ष्मीपुरीतील दुकानामध्ये 6,000 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त, दुकानावर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई। गडचिरोलीमध्ये रस्ता वाहून गेल्यानं राष्ट्रीय महामार्ग ठप्प, आलापल्ली ते सिरोंचा रस्ता पाण्याखाली गेला, राष्ट्रीय महामार्गावर 2 वर्षांपासून पुलाचं काम सुरू। कोल्हापूरच्या म्हैसाळ बॅरेजमध्ये बांधकामामुळे 11 एकर शेतजमीन गेली वाहून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर बॅरेजचं काम थांबवलं जाईल, आंदोलन। अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांचा इशारा। नागपूरमध्ये महानगर परवानाधारक बस असोसिएशनच्या वतीनं आरटीओ कार्यालयाच्या समोर आंदोलन, बसचं योग्यतापत्र मिळण्यासाठी असलेली अट शिथिल करण्याची मागणी। भंडाऱ्यामध्ये कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना तत्काळ मानधन द्या, अन्यथा वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेणार, रुग्णवाहिका चालकांनी दिला थेट इशारा। मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडचं काम अर्धवट, महामार्ग ठेकेदार काम करत नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप। सोलापूरमध्ये संशयित आरोपीला अटकेची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस हवालदाराचं निलंबन, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडून निलंबनाचे आदेश। दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रामध्ये नमूद न केलेले 2 शेअर्स रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट या संस्थांना मिळणार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। कोल्हापूरमध्ये अत्याधुनिक सेक्शन कम जेटिंग वाहनाचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते लोकार्पण, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये झालेल्या लोकार्पण कार्यक्रमाला खासदार आमदारही उपस्थित। कल्याण आरटीओ क्षेत्रामध्ये शेअर रिक्षामध्ये वाढ, शेअर रिक्षाचं भाडं 3 ते 5 रुपयांनी वाढलं, भाडेवाढीनंतर प्रवाशांमध्ये आता नाराजीची लाट। मुंबईवर कचरा संकट, कंत्राट रद्द न केल्यास 1 जुलैपासून संपावर जाण्याचा सफाई कामगारांचा इशारा। विदर्भासह अमरावती जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थांचा संप मागे, आजपासून पुन्हा अमरावती जिल्ह्यातील सर्व खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळा सुरू। बुलढाण्यातील जिगाव आणि
अर्कचेरी सिंचन प्रकल्पांना 7 कोटी 22 लाख रुपये सानुग्रह अनुदान वाटप. आमदार डॉक्टर संजय कुटेंच्या हस्ते धनादेशाचं वाटप. साताऱ्यातील तहसीलदार कार्यालयातील सेतू विभाग पूर्णपणे ठप्प. 6 महिन्यांपासून सतत सर्व्हरमध्ये बिघाड. बिघडणाऱ्या सर्व्हरमुळे नागरिक हैराण. अलिबाग रोहा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण. पाठपुरावा करून देखील बांधकाम विभागाचं मात्र या समस्येकडे दुर्लक्ष. बुलढाण्यामध्ये वन हक्क दावेदारांच्या विविध मागण्यांचं भूमी हक्क परिषद महाराष्ट्र संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास 14 जुलै रोजी आंदोलनाचा इशारा. बुलढाण्यामध्ये मेहकर येथे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राची कोनशिला. देशातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन. चंद्रपूर बस स्थानक परिसरामध्ये ऑटो रिक्षाची रस्त्यावर गर्दी. ऑटो स्टँड रिकामा ठेवून रिक्षांची रस्त्यावरच गर्दी. बस स्थानक परिसरात रहदारीसाठी नागरिकांना होतोय नाहक त्रास. पालगावमध्ये नांदा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. लेखी आश्वासन देऊन रस्त्याचं काम न केल्यानं ग्रामस्थ संतप्त. हिंगोलीमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये घोटाळा. जिल्ह्यामध्ये कुठेही शेडनेटचं काम न करता बनावट बिलं दाखवत भ्रष्टाचार झाल्याचं माहिती अधिकारामध्ये उघड. हिंगोली जिल्ह्यामध्ये नवसंजीवनी अभियान अंतर्गत 14,542 महिलांची आरोग्य तपासणी. तपासणीमध्ये 996 महिलांचे अहवाल कर्करोग पॉझिटिव्ह असल्याचं समोर. हिंगोलीमध्ये स्मशानभूमीसाठी प्रशासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रतिकात्मक प्रेत आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या इमारतींना एकसारखा रंग देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर रंगकामाला सुरुवात. कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवून खटला चालवा. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी बाल न्याय मंडळाकडे केली मागणी. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या बंद. जलवाहिनीचं शटडाऊन हे 12 तासांवरून आता 33 तासांवर. शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्या. बाईक रॅली काढत स्थानिक नागरिकांची पुन्हा एकदा मागणी. जुन्नरमधील नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक. टोमॅटोला प्रतवारीनुसार 5 ते 15 रुपये प्रति किलोचा भाव. धुळ्यामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं खंडोबाचा गोंधळ घालत निषेध. शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरामध्ये निषेधात्मक आंदोलन. जळगावमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठासमोर भोंगा आंदोलन. विद्यापीठातील विविध समस्यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं भोंगा आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी देखील. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा. पावसानं वीज पुरवठा खंडित झाल्यानं वाहनधारकांना मोठा फटका. लांबोळा सीएनजी पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पावसानं रस्त्यावर पाणीच पाणी. विद्यार्थ्यांनी नागरिकांना पाण्यातूनच काढावा लागतोय मार्ग. रत्नागिरीमधील जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्टचा इशारा. जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी 5.50 मीटरवर. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस. दमदार पावसानं निर्मला नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. मुंबईत रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी. पुढील 2 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई ठाणे पालघर कोकणात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 24 तासात 5 फुटांची वाढ. भिवंडी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस. सखल भागामध्ये पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. साताऱ्यामध्ये पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला. 24 तासात घाटमाथा परिसरामध्ये 110 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद. पुण्यात गेल्या 4 दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस. पुण्यातील 4ही धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जास्त पाणीसाठा. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 3883 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. कोल्हापूरमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 3 फुटांची घट. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरातील पाणी पातळी घटली. दत्त मंदिरातील यंदाचा पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा होऊ शकला नाही. पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची उसंत. सूर्या नदीमध्ये अडकलेली हाऊसबोट काढण्यासाठी एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल. आजपासून सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार. भरतीच्या दरम्यान समुद्रात 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला.
सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यामध्ये मुसळधार पावसानं दुचाकीस्वार गेला वाहून. सह्याद्री पट्ट्यातील वसोली कॉजवेवरची घटना. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. धरणातून 6000 क्युसेक वेगानं पाणी विसर्ग सुरू. पश्चिम विदर्भामध्ये आजपासून 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट. पश्चिम विदर्भात केवळ 27.40% पेरणी पूर्ण. समाधानकारक पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या. राज्यात दमदार पावसानं पेरण्यांमध्ये वाढ. राज्यात 23.27% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण. 33,59,089 हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या. परभणीत महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं भजन आंदोलन. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंपाचा लाभ मिळावा यासाठी आंदोलन. रत्नागिरीमध्ये 12 गावातील शेतकरी युरिया खताच्या तुटवड्यानं चिंतेत. भात लावणीचं काम रखडलं. युरियाची सुमारे 30 टनांची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पंपाचे अर्ज भरूनही सौर पंप मिळेना. तत्काळ शेतकऱ्यांना पंप उपलब्ध करून देण्याची शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी. अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर नसल्यानं पेरण्या खोळंबल्या. यंदाही पेरणी जुलैपर्यंत जाईल का? शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीपाच्या पेरणीला सुरुवात. मात्र जुने कर्ज थकल्यानं 1,88,000 शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित. जुना कर्ज भरून नवीन कर्ज घ्यावा बँकेच्या वतीनं आवाहन. आजपासून राज्यामध्ये कॅबिनेटला सुरुवात. सर्व मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये आयपॅडचं वाटप. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या संकल्पनेतून पेपरलेस कॅबिनेट बैठकीचं आयोजन. मेक इन इंडिया नव्हे असेंबल इन इंडिया. उत्पादन घटलं, बेरोजगारी वाढली. पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची पुन्हा एकदा टीका. फडणवीसांच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये वाढ. मतदार यादीमध्ये 5 महिन्यात 8% वाढ. राहुल गांधींचं ट्विट करत आरोप. पंढरपूरच्या वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी अबू आझमींची माफी. माझं विधान विकृत आणि दुर्भावनापूर्ण पद्धतीनं सादर केलं. मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि माफी मागतो. ट्विट करत मागितली माफी. सोलापूरमध्ये अबू आझमींच्या विरोधामध्ये वारकरी संघटना पुन्हा आक्रमक. अबू आझमींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. फक्त माफीनामा नको तर राजीनाम्याची मागणी. परभणीमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांच्या ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंबाबत केलेल्या विधानाचा परभणीत निषेध. धर्मगुरूंना जीवे मारण्यासाठी 11 लाखांचं बक्षीस. हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा आंदोलनाचा. मराठी अभ्यास केंद्रासह समविचारी संघटनांचा इशारा. शासनाची भूमिका शैक्षणिक हिताची नसून राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग. माळेगाव सांगवी पणदरे गटामध्ये क्रॉस वोटिंग. पॅनल टू पॅनल मतदान झालं नसल्याची प्राथमिक माहिती समोर. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये आज निकाल. तर माळेगाव कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. बारामती प्रशासकीय भवनामध्ये मतमोजणीचं काम सुरू. जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश असू शकतो. भाजप आमदार बबनराव लोणीकरांचा आरोप. तहसीलदारांसह 76 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीची आज बैठक. शंभूराज देसाई यांच्या पावनगड या निवासस्थानी होणार बैठक. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. महायुतीमध्ये लढलो तरी बहुमत भाजपचंच असलं पाहिजे. भिवंडीतील कार्यकर्ता मेळाव्यातील जयकुमार गोरेंचं हे वक्तव्य चर्चेत. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये प्रसाद लाड भेट देणार. अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाची अधिक माहिती देणार. परभणीत रवींद्र धर्मे यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड. नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांकडनं अभिनंदन. पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा होणार पक्षप्रवेश. परभणीमध्ये पूर्णा तालुका अध्यक्षपदी चक्रवर्ती वाघमारे यांची नियुक्ती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंच्या आदेशावरून चक्रवर्ती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी रस्त्यामध्ये बसून सोडवली आजीची समस्या. आजीची रस्त्याची मागणी तात्काळ सोडवण्याच्या दिल्या अधिकाऱ्यांना सूचना. नांदगाव भागातील वन विभागाच्या जंगलामध्ये 2 काळविटांची झुंज. झुंजेत काळविटांचे शिंग ठिबक सिंचनच्या पाईपलाईनमध्ये अडकले. शेतकऱ्यांकडून काळविटांची अखेर सुटका. अकोल्यामध्ये ट्रकची ऑटोला जोराची धडक. दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू तर 3 जण या अपघातामध्ये गंभीर जखमी. सोलापूरमध्ये कामगारांच्या दुचाकीला डंपरची धडक. अपघातामध्ये 3घांचा मृत्यू. पोलीस घटनास्थळी दाखल. अधिकचा तपास सुरू. जुन्नर तालुक्यामध्ये 2 तरुणांची आत्महत्या. 1200 फूट दरीतून उडी घेत केली आत्महत्या.
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू. कल्याणमधील योगेश्वर टॉवरची संरक्षक भिंत कोसळली. 14 वाहनांचं मोठं नुकसान. निष्काळजीपणाचा बिल्डरवर ग्रामस्थांचा आरोप. रायगडमध्ये सावित्री नदीमध्ये बुडालेल्या कामगाराला वाचवताना बचाव पथकाच्या बोटला अपघात. अनियंत्रित बोटमधून वेळीच उडी मारल्यानं जीवितहानी टळली. नाशिकमध्ये 2 मोकाट गायींच्या हल्ल्यामध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू. गायीनं शिंगावर उचलत वृद्ध व्यक्तीला पायदळीत उडवलं. नाशिकच्या कळवण तालुक्यातील धक्कादायक घटना. नागपूरमध्ये मनपा वर्कशॉपच्या समोर पार्क केलेले 2 ट्रक मद्यधुंद चालकानं पेटवून दिल्याची घटना. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मुंबई गोवा महामार्गावर कारचा भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये 3 प्रवासी जखमी तर एकाचा मृत्यू. रायगडच्या माणगावमध्ये काळ नदीपात्रामध्ये महाकाय मगरींचा वावर. व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद. नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण. बीडमध्ये चकलांबा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर टाकली धाड. 6 जणांवर गुन्हा दाखल. 4 दुचाकी आणि 6 मोबाईल असा एकूण 3,58,000चा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. सीएसएमटी ते कर्जत लोकलमध्ये महिलांची हाणामारी. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये तिकिटावरून वाद. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बीडच्या पाटोदा येथील महावितरणाच्या कर्मचाऱ्याला कंत्राटदारानं केली मारहाण. कंत्राटदारानं तक्रार केल्याच्या रागातून मारहाण. सोलापूरमध्ये गाडीचे हॉर्न जोरात वाजवल्याच्या कारणावरून 2 गटामध्ये दगडफेक आणि तुफान राडा. दगडफेक करतानाचा व्हिडिओ समोर. दगडफेक करणाऱ्या 29 जणांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीवरून तोतया पोलिसांनी वृद्धेला लुटलं. तोतया पोलिसांकडून महिलेच्या सुमारे 5 लाख किमतीच्या 5 तोळ्याच्या बांगड्या लंपास 2 चोरट्यांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.